तो या ठिकाणी युतीची मतं कुठेही डिवाइड होणार नाहीत. 1% मत इकडचं तिकडं कुठे जाणार नाही. अजूनही वेळ आहे का महाविकास आघाडीला की त्यांनी अर्ज हा मागे घ्यावा आणि तुम्ही काय प्रयत्न करणार आहे का? अशी विनंतीच आहे माझी माननीय आदरणीय पवार साहेबांना, माननीय सुप्रियाताईंना, की मताधिक्य बघता त्यांनी जर माघार घेतली, जसं माझ्या वडिलांनी 2012 साली पवार साहेबांचा शब्द राखून राज्यसभेत आमच्याकडं जवळपास 50 पैकी जास्त आमदार असतानाही त्यांनी माघार घेतलेली. तर असं विनंती आज करणार आहेत ते पवार साहेबांना. आज दिलीप वळसे पाटलांनी तुमच्या संपत्तीच्या संदर्भातला मुद्दा पुढे आलेला आहे की तुम्ही जय पवारांना 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे. काय बरं झाला हा प्रश्न विचारला. आता जे ॲफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये क्लिअरली म्हणलेलं आहे की लोन्स अँड ॲडव्हान्सेस, ते कर्ज नसून तो ॲडव्हान्स आहे. तो एक कॉलम असतो लोन्स अँड ॲडव्हान्सेस. तर माझा जो राहता घर आहे आत्ता यशवंत गाडगेनगर 9 नंबर बंगला आहे आमचा. 10 नंबर जो बंगला आहे, 10 नंबर प्लॉट, हा माननीय जय अजित पवार ह्या नावाने तो बंगला आहे. तो प्लॉट मला स्वतःला तिथं राहण्यासाठी मी घेणार होतो. आणि तसंच आमचं आदरणीय मागच्या वर्षी झालं, तो काय ह्या निवडणुकीशी त्याचा काही संबंध नाही आहे. तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे तो. तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली ती. तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळं त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला. त्याचा तो ॲडव्हान्स आहे. कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतो सकाळपासून, कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाही आहे. आता ॲफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात. त्याच्यामध्ये लोन्स अँड ॲडव्हान्सेस असं ते तुम्ही ॲफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल. तर ते लोन नसून ते ॲडव्हान्स आहे तो या 10 नंबर बंगल्यासाठी. आधी विलास लांडेंनी एक आरोप केलेला होता की आर्थिक निकषावर तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, त्याच्यामुळे आज ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे. बरोबर आहे, त्यांनी केला असेल. तो आता कसं आहे की माझा व्यवसाय आहे, त्याच्यामुळं निश्चित माझ्याकडे पैसे आहेत किंवा माझं ते जे काय तुम्हाला ॲफिडेव्हिटमध्ये दिसेल ती संपत्ती आहे. माझ्या वडिलांनी जवळपास 450 काहीतरी कोटींची त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी बातमी केलेली, ते डिक्लेअर केलं तर ॲसेट 2014 साली. तर आमचा व्यवसाय असल्यामुळं आता ते थोडंसं कुठं आर्थिक गणित असू शकतात असं तसं ते काय या गोष्टी बोलत असतील लोक, पण त्याच्यात काही तथ्य नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी काही बोलणं झालंय का तुमचं? महाविकास आघाडीच्या नेत्यांशी माझं बोलण्याचा प्रश्न येत नाही, कारण मी काय तेवढा मोठा नाही. माझे वडील पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेबांशी बोलतील, काय असेल ते त्या लेवलला ते निर्णय घेतील. परंतु पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा जो हे निवडणूक आहे याची आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे. त्याच्यामध्ये समजा निवडणूक झाली तरी आमची तयारी आहे, नाही झाली तर आनंदच आहे. पण समजा निवडणूक झाली तर पूर्ण आम्ही जेवढे आमची मतं आहेत त्याचं मी तुम्हाला खात्री देतो, एकही मत अनलेस कुणी काय आजारी असेल किंवा काय, पण बाकी कुठलीही मतं इकडची तिकडं जाणार नाही. असे कुठलेही उमेदवार राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीने हे बघा, हा वरिष्ठांचा निर्णय, आदरणीय पारदादा असतील, आदरणीय वहिनी असतील, हा त्यांच्या लेवलचा हा निर्णय आहे. मी एक फार छोटा आत्ताच पक्षात आलेलो आहे आणि मी एक आमदार म्हणजे ह्याची स्थानिक स्वराज्याची निवडणूक मी लढवण्यासाठी उभा आहे उमेदवार म्हणून. हा वरिष्ठांचा निर्णय, ह्याच्यामध्ये मला बोलण्याचा काही अधिकार नाही, मी तो विचारही करत नाही.